म्हणून त्यांची ख्याती होती। मला आनंद आहे की आज डॉक्टर अशोक पवार यांनी संत सेवालाल महाराजांचे पुस्तक या ठिकाणी अर्पित केलेलं आहे। मी त्याचा मनापूर्वक धन्यवाद देतो, त्याला टाळ्या वाजवून त्याचा अभिनंदन केलं पाहिजे। या समाजाविषयीची माहिती, त्या समाजाच्या समस्या किती लोकांना महाराष्ट्रभर विचार केला ठीक आहे, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना माहिती असू शकतो। समाजाचे प्रश्न, समाजाचा एक उगम जो आहे, समाज कशा पद्धतीने पुढे आला, समाज कशा पद्धतीने हा कष्ट केले, समाजाने कशा पद्धतीने आपल्या सामाजिक जाणून ठेवून आपल्या पुढच्या पिढीला घडवलं। मला अशोक पवारांना मुद्दाम सांगितलं पाहिजे, चांगलं काम तुम्ही करता, त्याच्या प्रती महाराष्ट्रातल्या सर्वत्र गेल्या पाहिजे। महाराष्ट्राला कळलं पाहिजे की सेवालाल महाराजांचं कार्य काय होतं, त्याप्रमाणे भंजना समाजाच्या बाबतीमध्ये काय भूमिका घेण्याची गरज आहे या बाबतीमध्ये सखोल माहिती आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावागावापर्यंत महाराष्ट्र तळागाळात पोहोचली पाहिजे। मला आनंद आहे ज्यावेळेस मी मुंबईत जातो, महाराष्ट्रात फिरतो, अनेक IAS IPS अधिकारी आज बंजारा समाजाचे मला भेटतात, बोलणं होतं। अनेक IPS अधिकारी आहेत, काही ठिकाणी कलेक्टर आहेत, काही ठिकाणी डेप्टी कलेक्टर आहेत, म्हणजे कष्ट करून अडीअडचणीच्या प्रसंगावर मात करून सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलं आणि आज त्याला समाजामध्ये मानाचं स्थान प्राप्त होत आहे, त्याची समाधानाची बाब आहे। पण एवढ्यावर भागणार नाही मित्र, किती मंडळी असतील हा बोटावर मोजण्यात पण कमी लोक असतात। आज हा समाज संपूर्णपणे सामाजिक अनुशेष आहे, शिक्षणाची ज्या अडचणी आहेत, राहण्यापासून खाण्यापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत ज्या ज्या ठिकाणी प्रश्न आहेत मित्र, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लावण्याकरता अशोक चव्हाण तुमच्या बरोबर आहे, कमी पडणार नाही।